काही दिवसात राज्यात महापालिका निवडणुकांचा धुराळा उडणार आहे। याच पार्श्वभूमीवर मनसेनं मुंबई, पुणे आणि नाशिक अशा महत्त्वाच्या महापालिका क्षेत्रांमध्ये मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। विशेष करून खुद्द मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष घातल्याचं दिसून येत आहे। गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांचे पुण्यातील दौरे लक्षवेधी ठरतायत। सातत्यानं होत असलेले दौरे आणि बैठकांमधून राज ठाकरे संघटनेच्या मोर्चे बांधणीवर लक्ष देत आहेत। बूथ लेवल एजंट पासून ते उमेदवारी कुणाला द्यायची इथपर्यंत राज ठाकरे स्वतः लक्ष घालतायत। पण असं असलं तरी गेल्या काही निवडणुकांमध्ये जनतेनं मनसेकडे फिरवलेली पाठ आणि नेत्यांनी सोडलेली साथ बघता पुणे महापालिका निवडणुकीत मनसे तग धरू शकेल का असा सवाल स्थानिक पातळीवर उपस्थित होतोय। गेल्या काही निवडणुकांची आकडेवारी बघता पुण्यात मनसेला उतरती कळा लागली आहे। जेव्हा मनसेची स्थापना झाली तेव्हा पुण्यात या पक्षानं अल्पावधीतच लक्षणीय यश मिळवलं। पुणेकरांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वाला आणि पक्षाला सुरुवातीला सकारात्मक प्रतिसाद दिला, पण आज निवडणुकीच्या काळात मनसेला फारसं मनावर घेतलं जात नाही। एकेकाळी पुणे शहराच्या राजकारणावर प्रभाव टाकणारा हा पक्ष आज आपल्या जनमानसातील प्रभाव गमावत असल्याचं गेल्या काही निवडणुकांमधून दिसून आलंय। पक्षाच्या यशाची खरी सुरुवात झाली ती महापालिका निवडणुकीत। 2007 मध्ये मनसेचे 8 नगरसेवक निवडून आले, पण खरी कमाल झाली 2012च्या महापालिका निवडणुकीत। त्यावेळी मनसेचे 29 नगरसेवक निवडून आले आणि पुण्यात मनसे नावाचं वादळ आलं। याच दरम्यान 2009च्या विधानसभा निवडणुकीत दिवंगत आमदार रमेश वांजळे खडकवासला मतदारसंघातून निवडून आले। पुण्यात मनसेचा हा पहिला आणि शेवटचा आमदार। त्यानंतर आजपर्यंत पुण्यात मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही। 12ला महापालिकेची निवडणूक झाली तेव्हा मनसेला जे काय मनसेची सुप्त लाट पुणे शहरामध्ये होते, तब्बल 29 नगरसेवक मनसेची निवडून आलेले होते। म्हणजे ह्याच्यावर कोणालाच विश्वास बसत नव्हता की मनसेचे एवढे कसं काय नगरसेवक निवडून आले। आणि त्यावेळेस त्या सगळ्या मतदानाचा शिवसेनेला आणि भाजपला जबर फटका बसलेला होता। काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसलाही बसलेला होता। ही सगळी एकत्रित स्थिती पाहता पुणे शहरामध्ये मनसेला खूप चांगलं असं वातावरण होतं। त्यांना चांगलं मताधिक्य मिळत होतं। कोथरूड सारख्या आता जो भाजपचा बालेकिल्ला मानला जातो त्या मतदारसंघामध्ये मनसेने भाजपला चांगलं आव्हान निर्माण केलं होतं, शिवसेनेपुढे निर्माण केलेलं होतं। हडपसर मतदारसंघामध्ये पण मनसेला चांगले मतदान मिळालं होतं। पर्वतीमध्ये पण चांगले मिळालेलं होतं मतदान। कोथरूड कसब्यामध्ये तर खुद्द तेव्हाचे त्यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणजे रवींद्र धंगेकर ते स्वतः त्यांनी इथे गिरीश बापटांना आव्हान निर्माण केलं होतं, ते पण निवडून येतील काय अशी स्थिती निर्माण झालेली होती। म्हणजे एकंदरीत पुणे शहरामध्ये मनसेला खूप असं चांगलं, विधानसभेला पण चांगलं वातावरण होतं। पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पण चांगलं एक वातावरण त्यांना होतं। मात्र यानंतर पक्षाला उतरती कळा लागली। 2017च्या महापालिका निवडणुकीत मनसेचे वसंत मोरे आणि साईनाथ बाबर असे फक्त 2 नगरसेवक निवडून आले। आता त्यापैकी केवळ साईनाथ बाबर हेच मनसेत राहिले असून वसंत मोरे यांनी मधल्या काळात ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। पण हे वातावरण त्यांना काय कायम पुढे टिकवता आलं नाही। त्याचं तुम्ही उदाहरण पाहू शकाल तर 2012 ते 17च्या काळात मनसेच्या नगरसेवकांची कामगिरी जी आहे ती काय फार विशेष राहू शकली नाही। पक्षाची पण भूमिका म्हणजे त्या काळात महापालिकेत जेव्हा काही महत्त्वाचे विषय यायचे तेव्हा मनसे हा पक्ष तटस्थ अशी भूमिका घ्यायचा। धड ते विरोध पण नाही करायचे आणि धड पाठिंबा पण नाही द्यायचे। म्हणजे ते कुठल्या तरी अशा त्या कन्फ्युजनच्या भूमिकेमध्ये मनसे पक्ष असायचा। तेव्हा मनसेच्या नेत्यांना विचारलं की तुम्ही दरवेळेस एवढे मोठे तुमच्याकडे संख्याबळ आहे, तुमचं विरोधी पक्षनेता पद होतं, तरी तुम्ही तटस्थ भूमिका घेता, हे काय शहराच्या हिताचं आहे का? तर त्यांचं म्हणणं असायचं की आम्हाला वरून नेत्यांचा आदेश आलेला आहे, तटस्थ राहा। ह्या तटस्थपणामुळे पुणे शहरामध्ये मनसेचं नुकसान झालेलं आहे। कारण की 2017ची जर निवडणूक आपण पाहिली तर मनसेने जवळपास 116 ठिकाणी उमेदवार उभा केलेले होते। त्यापैकी फक्त 2 नगरसेवक निवडून आलेले होते। एक म्हणजे वसंत मोरे आणि दुसरे म्हणजे साईनाथ बाबर। हे 2 नगरसेवक निवडून आले। अनेकांचे डिपॉझिट जप्त झाले। कसब्यामध्ये, कोथरूडमध्ये त्यांचे नगरसेवक होते। कॅन्टोन्मेंटमध्ये कोरेगाव पार्कमध्ये त्यांचे उमेदवार होते, ते पडले। थोड्याफार मताने काही पडले, काही जण खरंच चांगले होते, ते थोड्याफार मताने पडले। पण शेवटी संख्याबळ महत्त्वाचं असतं। फक्त 2 नगरसेवक निवडून आलेले होते। तर ही अशी एक म्हणजे अतिशय चांगलं वातावरण असताना फक्त योग्य वेळी योग्य भूमिका न घेण्यामुळं
मनसेचं पुणे शहरामध्ये पतन झालेलं आपल्याला दिसून येतं. यंदाच्या निवडणुकीत मनसेनं पुण्यात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. महापालिकेच्या 165 जागांवर उमेदवार देणार असल्याचं मनसेचे नेते हेमंत संभूस यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे हे सुद्धा मतचोरीचा मुद्दा प्राकर्षाने पुढे घेताना दिसत आहे. त्यांनी महाविकास आघाडी सोबत जाऊन निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि मतचोरीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पुण्यातील मतदार याद्या ज्या आहेत त्या अद्ययावत करण्यासाठी पदाधिकारी आणि शाखा प्रमुखांची बैठक घेतली होती. त्या बैठकीत बूथ लेवल एजंट नेमण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिले होते आणि त्याच ज्या आदेशाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे हे पुन्हा एकदा पुण्यात आले आणि त्यांनी पदाधिकारी आणि शाखा प्रमुख यांच्याकडे अहवाल मागितला. तेव्हा बूथ लेवल एजंट नेमले नसल्याचे पाहून राज ठाकरे हे संतापले आणि बैठक सोडून निघून गेले. जाताना राज ठाकरे यांनी सांगितलं, कामे होत नसतील तर पद सोडून द्या. यामुळे पदाधिकारी आणि शाखा प्रमुखांमध्ये एकच अस्वस्थता पसरली. राज ठाकरे यांच्या या बैठकीनंतर काही पुण्यातील पदाधिकारी त्यांना मुंबईमध्ये शिवतीर्थ येथे भेटण्यासाठी गेले आणि त्यांनी तयारी कशी सुरू आहे हे राज ठाकरे यांना सांगितलं. परंतु ज्या पदाधिकारी आणि शाखा प्रमुख आहेत त्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं त्यावर राज ठाकरे हे समाधानी असल्याचे दिसून आले नाही. त्यानंतर बूथ लेवल एजंट नेमल्याशिवाय आपल्या समोर पर्याय नसल्याचं पदाधिकारी आणि शाखा प्रमुखांना कळालं. भाजपने पुण्यात प्रत्येक बूथ मागे 25 पन्ना प्रमुख हे नेमलेले आहेत. ते पन्ना प्रमुख नेहमीच कार्यरत असतात. परंतु महापालिका निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. तरीही मनसेला अजूनही बूथ लेवलचे जे एजंट आहे ते शोधण्याची वेळ आली आहे. पक्ष नेतृत्वाच्या बदलत्या भूमिका, सातत्याचा अभाव, महापालिकेत विरोधी पक्षनेते पद असताना घेतलेली तटस्थ भूमिका आणि पक्षांतर्गत गटबाजीमुळे पुण्यात मनसेचा प्रभाव कमी होत गेलाय. थोडक्यात सांगायचं झालं तर पुणे शहरात मनसेचा प्रवास हा शिखर ते तळ असा राहिलाय. त्यामुळे पुणेकरांच्या मनात सुरुवातीला असलेली मनसेची क्रेज आज कमी झालेली दिसते. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे पुण्यात आपली हरवलेली ताकद पुन्हा मिळवू शकेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.